मेंटली तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जर स्ट्रेसमध्ये राहिले तर बाळ तसंच बिहेव करणार आहे. आणि तुम्ही स्ट्रॉंग राहिले तर बाळ पण स्ट्रॉंगच राहणार आहे. जर तुम्ही बाळाला सांगितलं की तुला काहीच होणार नाहीये, तू खूप सेफ आहे, तर बाळ तुम्हाला खरंच तसं सपोर्ट करेल. सो जसं तुम्ही म्हणतात की गर्भसंस्कार ह्याच्यामध्येच करायला पाहिजे, प्रेग्नन्सीमध्येच करून घ्यायला पाहिजे, तर प्रेग्नन्सीमध्ये अजून काय काय चुका टाळल्या पाहिजेत? बाहेरचं खाणं खूप वाढलं आहे, पॅकिंगचे फूड खूप खातात, मोबाईल खूप यूज केला जातो. बाळ जन्म झाल्यानंतर प्रत्येक जण संस्कार देणारच आहे, प्रत्येक जण घडवणारच आहे. पण तुमच्या जवळ इतका मोठा चान्स आहे की तुम्ही 9 महिने जर जे काम करता बाळावर त्याची लाईफ पूर्ण घडवू आपण शकतो. प्रत्येकाला ही भीती असते की बाळ झाल्यानंतर आता माझं जागरण होणार, तर बिलकुल जागरण कोणालाच होत नाही. लिटरली ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो, एवढं सुंदर तुम्ही सांगताय. गर्भसंस्कार आपण कधीपासून चालू केले पाहिजे? आयडियली जर बघितलं नमस्कार, MLA टॉक शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा आणि आज आहेत आपल्यासोबत मिनल गाडेकर, ज्या आहेत गर्भसंस्कारमध्ये आणि गेल्या 4.5 वर्षापासून गर्भसंस्कारमध्ये आहेत आणि 10 वर्षापेक्षा जास्त योगा क्लासेस ते चालवतात. सो असं म्हणतात की आपल्या परंपरेपासून की अभिमन्यूने जे काही त्याने शिकलं ते आईच्या गर्भामध्ये शिकलं. सो एवढी जुनी परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे आणि आजच्या घडीला खूप लोक गर्भसंस्काराकडे वळत आहेत. सो ह्याच विषयाच्या अनुषंगानुसार आम्ही आजचे गेस्ट बोलले आहेत. मिनल मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्ते, थँक्यू मॅम. आणि सगळ्यात आधी तर तुमचे आभार की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि माझ्याजवळ जी काही माहिती आहे, जे काही नॉलेज आहे ते इतरांपर्यंत मी पोहोचू शकते, तर तुमचे खूप खूप आभार. थँक्यू या शोमध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच. कसं वाटतं इथे येऊन? मला छान वाटतंय, रिलॅक्स. येस, आज आपण मस्त कॅन्डिड गप्पा मारूया आणि ह्या गप्पामधून बऱ्याच गोष्टी लोकांच्या क्लिअर होतील. ओके, सो गर्भसंस्कार क्लासेस योगा तर करताच आहेत, पण गर्भसंस्कारचे क्लासेस कशी सुरू केले तुम्ही? ॲक्च्युली आधी मी योगा स्टार्ट केलं, म्हणजे गेले मी 10 ते 12 वर्ष मी योगामध्ये आहे आणि पर्सनली मला योगा करायला खूप आवडतं. योगा खूप वर्षांपासून करते आणि सडनली मग मी योगा घेत होते. योगा घेत असताना माझा एक चुलत भाऊ आहे, तो बोलला की तुझ्या वहिनींचा तू गर्भसंस्कार घे, ती प्रेग्नेंट आहे. ते मी आधी त्याला नाही बोलली, त्याला बोलली की नाही माझं योगा आहे तर मी गर्भसंस्कार कसं करू, तर तो बोलला घे तू, तुला जमेल. मी थोडासा स्टडी केला आणि बहिणीपासूनच माझा गर्भसंस्कार स्टार्ट केला. तर तिच्यामध्ये खूप छान रिझल्ट मला दिसला. तेव्हा मी कुठलाही गर्भसंस्काराचा कोर्स नव्हता केलेला, पण तिच्या बाळामधला जो रिझल्ट मी बघितला त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की मी करू शकते. तर मग मी त्यानंतर याच्यामध्ये टीचर ट्रेनिंग घेतलं बँगलोरला. श्री रविशंकर यांना मी खूप फॉलो करते, आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे. तर तिथे जाऊनच मी योगा टीचर ट्रेनिंगचा कोर्स घेतला आणि त्यानंतर मग गर्भसंस्कारही मी तिथेच केलं आणि आता मी जास्त काम गर्भसंस्कारामध्ये करते आणि थोडा वेळ मी योगासाठी देते. योगा क्लासेसही घेते मी आणि गर्भसंस्कार जरा जास्त, कारण योगा इझिली अवेलेबल होतात, पण गर्भसंस्कार अवेअरनेस थोडासा कमी आहे. तर मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि गर्भसंस्कारचं नॉलेज स्प्रेड करते. ओके, मस्तच. योगा सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे, पण गर्भसंस्कार जास्त लोकांपर्यंत पोहोचला नाहीये. बरेचसे लोक बुक्स वगैरे वाचतात किंवा सीडीज बघतात, पण हे गर्भसंस्कार जे आपण ऐकत आलोय ते नेमकं काय? गर्भसंस्कार म्हणजे जनरली तर मी जेवढे पण लोकांना भेटते, ज्या कपल्सला भेटते, त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारते की तुम्ही सांगा आधी मला गर्भसंस्कार म्हणजे काय, तर ते सांगतात की पूजा करणं, हवन करणं किंवा देवाची पुस्तकं वाचणं म्हणजे गर्भसंस्कार. तो पार्ट आहे त्याच्यामध्ये, पण टोटली गर्भसंस्कार म्हणजे अजिबात फक्त पूजा वगैरे करणं नाहीये. तर याच्यामागे खूप मोठं सायन्स आहे, सायंटिफिक म्हणजे त्याच्यामागे खूप मोठं रिझन आहे. आणि गर्भसंस्कार म्हणजे जर एक सोप्या लँग्वेजमध्ये जर आपल्याला बघायचं तर स्पिरिट, क्रिएटिव्हिटी, हॅप्पी राहणं, क्रिएटिव्ह राहणं, आनंदी पूर्ण 9 महिने 9 दिवसाची जी प्रेग्नन्सी आहे ती खूप एकदम हॅपीली स्पेंड करणं म्हणजे गर्भसंस्कार. तर ते कसं होतं, कसं करायचं ते आपण थोडं थोडं पुढे बघूयाच. वा, मस्त. सो जेव्हा गर्भसंस्कार आपण म्हणतो की हे करायचंय, चालू करायचंय, तो नेमकं कधीपासून चालू करायला पाहिजे, की गर्भ राहिल्यापासून किंवा कधीपासून नेमकं स्टार्ट व्हायला पाहिजे? बरोबर, हा प्रश्न मला खूप जण विचारतात आणि म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की गर्भसंस्कार आपण कधीपासून चालू केले पाहिजे. आयडियली जर बघितलं तर प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्याच्या 3 ते 4 महिने अगोदर आपण गर्भसंस्कार म्हणजे बीजसंस्कार एक कोर्स आहे तो केला पाहिजे. म्हणजे काय होतं की
पहिल्या दिवसापासूनच तुमच्या बाळावर गर्भसंस्कार केले जातात. बरोबर. पण असं होत नाही, अजूनही त्याचा अवेअरनेस खूप कमी आहे. तर मी हेच सगळ्यांना सांगते की तुम्ही डिरेक्टली प्रेग्नेंट झाल्यानंतर जॉईन करण्यापेक्षा तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधी 3 ते 4 महिने तरी तुम्ही गर्भसंस्कार किंवा बीजसंस्कार म्हणतो आपण त्याला, तो जॉईन करा आणि मग आपण गर्भसंस्कार कंटिन्यू मध्ये करूया. ओके. याच्या मागे एक रिझन आहे की का मी असं सांगते, कारण की बीजसंस्कार म्हणजे काय की ऑलरेडी गर्भ जो कन्सिव्ह करायचा आहे तो हेल्दी झाला पाहिजे, हेल्दी कन्सिव्ह झाला पाहिजे. आणि आज जर बघितलं तर प्रेग्नन्सी कन्सिव्ह होण्यासाठी खूप जास्त इश्यू आहे, खूप प्रॉब्लेम येत आहे आणि लोक मग डिरेक्टली IVF कडे जाताना मी बघते. तर तसं का केलं पाहिजे, का होतं, कारण की आजच्या ज्या लेडीज आहेत त्या स्ट्रेसमध्ये जास्त राहतात आणि स्ट्रेसमध्ये राहिलं की प्रेग्नन्सी कन्सिव्ह व्हायला आपल्याला प्रॉब्लेम येणारच आहे. दुसरं रिझन की अल्कोहोल, स्मोक वगैरे लेडीजमध्ये पण खूप जास्त प्रमाण आहे, म्हणून पण गर्भ कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो. म्हणून मग आपण काय करतो की प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर 3 ते 4 महिने त्यांच्या ह्या सवयी पण सोडतो, त्यांना स्ट्रेसमधून हळूहळू बाहेर काढतो. मग बरोबर हा त्यांना रिझल्ट येतो की ते गर्भ कन्सिव्ह करतात आणि मग पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या बाळावर गर्भसंस्कार केले जातात. बरोबर. जर ज्यांना प्रेग्नन्सीसाठी तुम्ही ट्राय करत असाल तर निश्चित प्रेग्नन्सीच्या आधी 3 महिन्यापासून तुम्ही हे सुरू करायला पाहिजे, जेणेकरून जी जमीन आहे ती कशी उपजाऊ किंवा चांगली कशी होईल, कसदार कशी होईल, ह्यासाठी पहिले संस्कार केले पाहिजे आणि त्यानंतर मग बीज रोवलं गेलं पाहिजे. सो खूप छान विचार तुम्ही ह्यामध्ये मांडलेत की प्रेग्नन्सीच्या आधी 3 महिन्यापासून स्टार्ट करायला पाहिजे. खूप सुंदर. सो जेव्हा तुम्ही बाळ घडवता किंवा गर्भसंस्काराबद्दलच बोलूया आपण, की ह्या गर्भसंस्कारच्या क्लासेसमध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये किंवा प्रत्येक 3 महिन्यानंतर तुमचं काहीतरी चेंज होत जात असेल. सो स्टार्टिंग तुम्ही कशी करता, की व्यायाम असतात, योगा असतो, काय असतं त्यामध्ये? बरोबर. तर याच्यामध्ये 3 पार्ट असतात, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड आणि थर्ड. ओके. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पहिला जो ट्रायमेस्टर आहे तो थोडासा रिलॅक्स असतो, म्हणजे योगा वगैरे त्यावेळेला आपण थोडंसं कमी करतो किंवा अवॉइडच करतो. ओके. पण त्या पिरियड मध्ये स्ट्रेस फ्री राहणं किंवा डाएटवर फोकस करणं, मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टी जास्त करणं, ब्रीदिंग टेक्निक्स जास्त करणं, म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइज. बरोबर. फक्त जी योगा जे आहे फिजिकल एक्सरसाइज ती आपण फक्त कमी घेतो त्यांच्याकडे. बरोबर. पण सेकंड ट्रिमेस्टर मध्ये ते कम्प्लिटली योगा करू शकता आणि शेवटचे 3 महिने जे आहे लास्ट ट्रिमेस्टरला तेव्हा तर आपण फुल फोकस योगा वगैरे आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी जे पेल्विक एक्सरसाइज वगैरे आहे डिलिव्हरीसाठी आपण तयार करतो त्यांना. तर नॉर्मल डिलिव्हरी जास्त होण्यासाठी मी जास्त प्रयत्न करते. शेवटच्या आपण 3 महिने भरपूर योगा करून घेतो त्यांच्याकडे. बरोबर. सो खूप सुंदर. म्हणजे पहिले 3 महिने तुम्हाला एकदम नाही का बेड रेस्ट सांगितलेली असते की ज्यामध्ये हालचाल नको. 3 महिन्यानंतर एकदम ते प्रॉमिनंट होऊन जातात. मग 3 महिन्यानंतर तुम्ही योगा स्टार्ट करता. मग हे सगळं काम तुम्ही ऑनलाईन घेता का ऑफलाईन घेता, कसं असतं तुमचं? मी जास्त माझं ऑनलाईन आहे, ऑनलाईनच मी घेते. पण जर माझ्या घराजवळच कोणी असेल तर मी ऑफलाईन घरी अलाउ करते त्यांना. ओके, मस्त. पण जास्त तर ऑनलाईनच आहे. ओके. सो जर तुम्ही आता आपले ग्रुप आहे महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन, महाराष्ट्रात कुठेही राहत असाल, इवन महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक हे व्हिडिओ पाहतात, नक्की ह्यांना कनेक्ट व्हा की तुम्ही ऑनलाईन पण हे क्लासेस जॉईन करू शकता. खूप सुंदर. मॅम, जेव्हा डिलिव्हरी होते त्यानंतर बाळ कसं घडवलं पाहिजे, म्हणजे कसा त्याचा म्हणजे सुरुवात कशी करायला पाहिजे त्याची? तुम्ही जो क्वेश्चन विचारला ना त्याआधी तर मी सांगेल की डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक जण बाळाला घडवतो. हो. पण मी सांगेल की डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही घडवू नका. बर. त्याच्या आधी 9 महिने दिले आहे देवाने आपल्याला, ते 9 महिने तुम्ही जास्त काम करा. म्हणजे ही एक प्रोसेस आहे 9 महिन्याची. बरोबर. आणि ह्या 9 महिन्यामध्ये आपण बाळाला जसं पाहिजे तसं घडवू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. पण जनरली लेडीज काय करतात आजकाल मी बघते की प्रायोरिटीज त्यांच्या खूप वेगळ्या आहेत. हे प्रेग्नन्सी जेव्हा येते तर खूप लेडीज स्वतः आजारी असल्यासारखं फील करतात 9 महिने, म्हणून त्या कम्प्लिटली रेस्ट घेतात किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये टीव्ही बघणं, मोबाईल यूज करणं वगैरे ह्या गोष्टींमध्ये जास्त टाइम वेस्ट करतात. पण तुम्ही तसं नका करू. सगळ्यांनाच मी हे सांगते की तुम्ही बाळ जन्म झाल्यानंतर प्रत्येक जण संस्कार देणारच आहे, प्रत्येक जण घडवणारच आहे. पण तुमच्या जवळ इतका मोठा चान्स आहे की तुम्ही 9 महिने जर जे काम करता बाळावर त्याची लाईफ पूर्ण घडवू आपण शकतो. 9 महिने जर तुम्ही केलं तर मग तुम्ही 9 महिन्याची जी प्रोसेस आहे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. 9 महिन्याची जी प्रोसेस जी बोलते मी, प्रोसेस म्हणजे काय असतं की आपण बाळाची सगळी कपॅसिटी वाढवू शकतो. बरोबर. कपॅसिटी डेव्हलप करू शकतो त्याची प्रत्येक गोष्टीची. त्याची ग्रास्पिंग असू दे, फिजिकल हेल्थ असू दे, मेंटल हेल्थ असू दे, सगळ्या प्रकारे त्याला आपण खूप स्ट्रॉंग बनवू शकतो. पण ह्या 9 महिन्यातच ती प्रोसेस केली पाहिजे. आणि नंतर जर बाळाला घडवायचं तर मग आपण
तेव्हा तर प्रत्येक जण घडवतोच, पहिल्या दिवसापासून जास्त पॅम्पर करतो, केअरिंग करतो बाळाची, पण आधी करणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. मग तुम्हाला नंतरची लाईफ तुमची खूप एन्जॉय करण्यासारखी असते. कारण की मी जे रिझल्ट बघते माझ्या जे क्लायंट आहे त्यांची, की खूप शांत बाळ असतात, बिलकुल रडत वगैरे नाही, खूप शांत ॲक्टिव्ह असतात आणि कुठलाच त्रास आईला नसतो. म्हणजे जागरण जे प्रत्येकाला ही भीती असते की बाळ झाल्यानंतर आता माझं जागरण होणार आहे, हो तर बिलकुल जागरण कोणालाच होत नाही. हो त्याच्यामुळे तुम्ही बाळ नंतर घडवायचंच आहे, पण तुम्ही हा चान्स नका सोडू. जो 9 महिन्याचा जो आपल्याला भेटला आहे वेळ, तेव्हा तुम्ही घडवा बाळाला. मस्तच. मला तुम्ही आधी का नाही भेटले 20 वर्षापूर्वी. सो बऱ्याच वेळेस असं होतं ना, की बाळ रात्रभर झोपत नाही, बाळ रात्रभर रडत असतं आणि मोस्टली आता जे उन्हाळ्यात सीझनमध्ये जन्मलेले बाळ आहेत ते दिवसभर झोपतात, रात्रभर रडतात. सो असे खूप काही आपण त्या फेजमधनं जात असतो. सो जसं तुम्ही म्हणतात, की गर्भसंस्कार ह्याच्यामध्येच करायला पाहिजे, प्रेग्नन्सीमध्येच करून घ्यायला पाहिजे. तर प्रेग्नन्सीमध्ये अजून काय काय चुका टाळल्या पाहिजेत? प्रेग्नन्सीमध्ये लेडीज सगळ्यात मोठी चूक ही करतात की स्वतःची काळजी ते घेत नाही. हम्म, तर कोणती काळजी नाही घेत. एकतर डाएट व्यवस्थित फॉलो करत नाही, हम्म, बाहेरचं खाणं खूप वाढलं आहे, हम्म. पॅकिंगचे फूड खूप खातात, हो. मोबाईल खूप यूज केला जातो आणि फिजिकल हेल्थवर ते थोडं लक्ष देतात. हम्म. पण जास्त महत्त्वाची माझ्या रीतीने तरी मेंटल हेल्थ आहे. फिजिकल हेल्थ म्हणजे काय की डॉक्टरचं वेळेवर चेकअप त्या करतात, थोडंफार योगा वगैरेही करत असतील, अशा गोष्टी स्कॅन वगैरे होतो त्यांचं, ह्या गोष्टींवर मेडिसिन्स घेणं वगैरे लक्ष असतं त्यांचं. पण ही झाली फिजिकल हेल्थ. बरोबर. पण सगळ्यात महत्त्वाची याच्यासोबतच जर आपण बघितली तर मेंटल हेल्थ जास्त महत्त्वाची आहे आणि ते खूप कमी लोक करतात. म्हणजे खूप लेडीज त्याच्यावर कमी फोकस करतात. ही चूक ते बऱ्याच वेळेला, म्हणजे मी बऱ्याच लेडीजकडनं हे बघते की चूक करतात. दुसरी गोष्ट आहे की प्रायोरिटी, मी जसं आधी बोलली की आज वर्किंगच आहे सगळं तसं बघायला गेलं बरोबर. तर मी असं नाही म्हणत सगळ्यांना की तुम्ही प्रेग्नेन्सी आहे तुमच्याकडे, प्रेग्नेंट आहात तर तुम्ही जॉब सोडून द्या वगैरे, पण तुम्ही प्रायोरिटी थोडीशी चेंज करा. बरोबर. कारण हा जो 9 महिन्याचा जो स्पॅन आहे तो एकदाच लाईफ मध्ये येणार आहे. बरोबर. म्हणजे त्या बाळाच्या हो. लाईफ मध्ये तो राईट. एकदाच येणार राईट. आहे. बरोबर. हम्म. आणि 9 महिने जर तुम्ही त्याला प्रायोरिटी ठेवली हम्म. प्रेग्नेन्सीसाठी, हम्म. तर तुम्हाला जॉब किंवा जे पण तुमचं करिअर आहे ते लाईफ टाईम करायचं आहे. बरोबर. तर तुम्ही जॉब न सोडता किंवा जे काम करताय तुम्ही त्याच्यावर थोडासा कमी प्रायोरिटीने करून इकडे जर तुम्ही जास्त फोकस केला तर तुमची लाईफ बनून जाते आणि सगळ्यात मेन की त्या जो बाळ आहे त्याचं पूर्ण आयुष्य आपण घडवतो. बरोबर. सो जेव्हा तुम्ही गर्भसंस्कार करतात, डिलिव्हरी होते, त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याच लोकांचं तुम्ही केलं असेल आतापर्यंत, तर त्यानंतर फीडबॅक कशी मिळाली तुम्हाला? फीडबॅक खूप मस्त आहे आणि फीडबॅक बघून मी अजून म्हणजे मोटिवेशन मिळते. हो. अजून मी जास्त एनर्जीने काम करते. तर फीडबॅकमध्ये मी तुम्हाला 2-3 फीडबॅक तुम्हाला सांगायला आवडेल. हम्म. की माझं जर तुम्ही इन्स्टा पेज चेक केलं तर त्याच्यावर एक 6 महिन्याचंच बाळ आहे हम्म. की जे हॅपी बर्थडे मम्मा असं बोलतंय. अरे वा. तर 6 महिन्याचं आपण बिलीव्ह पण नाही करू हो शकत. हो हो. तर एक बाळ ते आहे की जे म्हणजे त्याची मम्मा त्याला बोलते हम्म. हॅपी बर्थडे, से हॅपी बर्थडे, आणि तो खूप मस्त, ती मुलगी आहे ऍक्च्युली, हम्म. तर ती खूप मस्त बोलते आणि ती 3 वेळा बोलली एकदाच. म्हणजे आपण एकदा बोलली असते तर आपण असं समजलं असतं की चल कोइन्सिडन्स झाला म्हणून ती बोलली, पण ती 3 वेळा रिपीट करते हॅपी बर्थडे असं. दुसरी एक अजून एक फीडबॅक आहे की शो युअर टंग, तिची मम्मा तिला सांगते, ती पण गर्लच आहे आणि ती खरंच टंग बाहेर काढते. तर हे का झालं, म्हणजे तिला कसं कळालं की टंग मला दाखवायची, कारण की ज्या ऍक्टिव्हिटीज मी करून घेते त्यांच्याकडनं माझ्या कोर्समध्ये, माझ्या क्लासेसमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना बॉडीचे पार्ट्स पण शिकवतो. बाळाला पोटात असतानाच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकवतो त्यांना. तर बॉडी पार्ट्स मध्ये ती पोटातून बाहेर येतानाच टंग काय आहे ती शिकवणार, म्हणून तिने शो युअर टंग बोलल्यानंतर टंग शो केली. तर हा एक फीडबॅक आहे. अजून एक माझी क्लायंट आहे कॅलिफोर्नियाची, तर तिचं नाव स्वाती आहे. आम्ही दोघी जणी आता कनेक्ट पण खूप जास्त कनेक्ट मध्ये पण आहे. म्हणजे ती आता क्लायंट नाहीच आहे, माझी फ्रेंड झाली आहे. आणि बऱ्याच जणी झाल्या अशा ज्या युएसच्या वगैरे आहेत, त्यांना तर म्हणजे आपल्याशी बोलून खूप छान वाटतं. इकडे आपण मराठीमध्ये बोलतो तर अजूनच छान वाटतं. तिच्या बाळाचाही खूप छान फीडबॅक आहे की डिलिव्हरीच्या वेळेला ती म्हणजे जो फेज होता तिची थोडी कॉम्प्लिकेटेड होतं तिच्या डिलिव्हरीजमध्ये आणि खूप वेळ पण लागला. तिच्या बाळाच्या गळ्यामध्ये 2 नाळ अडकलेल्या होत्या. अरे बापरे. हे तिला अगोदरच्या स्कॅन मध्ये माहिती नाही झालं. म्हणजे तेव्हा मे बी नसेल पण. आणि वेळेवर जेव्हा तिची डिलिव्हरी करण्यात आली तेव्हा डॉक्टरला दिसलं की 2 नाळ अडकलेल्या आहेत गळ्यामध्ये बाळाच्या. तर तिने इन्सिस्ट केलं की माझं सीझर करूया डॉक्टर, आपण जर 2 नाळ असेल तर. पण US मध्ये सीझर नाहीच करत. जर इझिली जर तुमची होते, ते एफर्ट्स पण घेतात, इझिली जरी नाही पण ते आधी नॉर्मलसाठीच ट्राय करतात
आणि मगच जर खूपच कॉम्प्लिकेशन्स असेल तर ते सीझरकडे जातात. तर ते डॉक्टर बोलले की नाही, सीझर तर करण्याची गरज नाही, आपण व्यवस्थित तुझी नॅचरलीच प्रोसेस करूया डिलिव्हरीची. मग ती पण तयार झाली. आणि जेव्हा तिची डिलिव्हरी होत होती, तिला पुश करण्याची थोडीशी ताकद कमी झाली, कारण की बराच वेळ हो, तिचे हो. लेबर्स चालू होते. आणि तिने बाळाचं नाव आधीच ठेवलं होतं, कारण US मध्ये आधी जेंडर कळतं ना, बर. मुलगा आहे की मुलगी. तर तिने शौर्य नाव आधीच डिसाईड केलं होतं. हम्म. आणि खरंच तिचं बाळ एकदम शौर्यासारखं म्हणजे तेव्हा वागलं हम्म. डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये, की ते 2 नाळ त्याच्या अडकलेले असूनही तो पुश केल्यावर समोर येत होता व्यवस्थित. आणि डॉक्टरनी त्यांच्या स्वतःच्या हाताने त्या 2 नाळ काढल्या. बर. म्हणजे जे गळ्यात अडकलेलं आहे ना बाळाच्या, त्या स्वतःच्या हाताने काढल्या त्यांनी आणि मग बाळाला बाहेर काढलं. तर असे बरेचसे अनेक आहे अजून फीडबॅक, पण हे 2-3 आहे की जे मी तुमच्याशी शेअर केले आता. सुपर सुपर. म्हणजे लिटरली ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो, बरोबर. एवढं सुंदर तुम्ही सांगताय. सो अशा बऱ्याच वेळेस होतं ना की प्रेग्नन्सी राहिली आहे आणि मिसकॅरेज होतीये किंवा प्रेग्नन्सी टिकतच नाहीये, अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि अशा वेळेस तुम्ही गर्भसंस्कार करतात. काय अशा सक्सेस स्टोरीज आहेत का तुमच्याकडे? हो. आणि छान झालं तुम्ही हा मला क्वेश्चन विचारला, कारण की आत्ताच माझ्या एका USच्या स्टुडंटची डिलिव्हरी झाली. तिचं अगोदर 4 वेळा मिसकॅरेज झालं होतं आणि तिचे बरोबर एक 5 महिने कंप्लीट झाले की लगेच मिसकॅरेज होत होतं. म्हणजे 5वा महिना कंप्लीट होईल आणि ती माझ्या म्हणजे मला कॉन्टॅक्ट करायलाही घाबरत होती की मी करू की नको, काय करू, कारण की ही प्रेग्नन्सी तिची 5वी होती. मग तिच्या मिस्टरांचा मला आधी कॉन्टॅक्ट आलेला, म्हणजे कॉल आलेला आणि त्यांनी माझ्याकडे इन्क्वायरी केली वगैरे. मग मी तिच्याशी बोलले, त्यांच्या मिसेस सोबत बोलले आणि तिला मी थोडंसं पॉझिटिव्ह केलं. पॉझिटिव्ह केल्यानंतर तिने माझ्याकडे जॉईन पण केलं सुरुवातीलाच, एकदम सुरुवातीलाच. ती परत 5 महिने झाले तेव्हा खूप घाबरली होती की परत माझं मिसकॅरेज होईल की काय असं. पण मी तिला म्हणजे ज्या गोष्टी आहे माझ्या कोर्समध्ये, अफर्मेशन म्हणा किंवा मेडिटेशन किंवा बाळाशी बोलायचं, गर्भसंवाद वगैरे आहे, की बाळाला आपण अफर्मेशन थ्रू पण खूप स्ट्रॉंग बनवतो बरोबर. आणि स्वतःलाही स्ट्रॉंग बनवतो. कारण जर मेंटली तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जर स्ट्रेसमध्ये राहिले तर बाळ तसंच बिहेव करणार बरोबर. आहे. बरोबर. आणि तुम्ही स्ट्रॉंग राहिले तर बाळ पण स्ट्रॉंगच राहणार आहे. जर तुम्ही बाळाला सांगितलं की तुला काहीच होणार नाहीये, तू खूप सेफ आहे, तर बाळ तुम्हाला खरंच तसं सपोर्ट करेल. आणि ती खरोखर तिच्यासोबत यावेळेला तसं झालं. मलाही हे सांगायला खूप आवडतं खूप जणांना की 4 वेळा तिचं मिसकॅरेज होऊन 5व्यांदा तिची प्रेग्नन्सी, आता डिलिव्हरी झाली तिची. किती म्हणजे मस्त. एकदम स्मूथली सगळी प्रोसेस स्मूथली झाली. आणि दोघं पण हजबंड वाईफ, पूजा नाव आहे तिचं. दोघं हजबंड वाईफ खूप छान आहे. माझ्याशी अजून कनेक्टमध्ये ते पण आहे. व्हिडिओ कॉल वगैरे मला करतात किंवा बाळाला दाखवतात. त्यांचा स्वतःचा किती भारी वाटत असेल ना ऍक्च्युली. ऍक्च्युली खूप भारी वाटतं. मातृत्व हा खूप जवळचा विषय आहे आपल्या, म्हणजे एक दुसरा जन्म म्हणतो, बाईचा दुसरा जन्म होतो आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात. म्हणजे गर्भसंस्कार थ्रू किंवा प्रेग्नन्सीमध्ये जे हेल्प करतायत, खरंच खूप सुंदर काम करतायत तुम्ही. आणि आता तुम्ही एका ग्रुपच्या पण पार्ट आहात, महाराष्ट्र लेडीज असोसिएशन, आणि नेटवर्कमध्ये पण आहात, महाराष्ट्र लेडीज बिझनेस नेटवर्क. तर ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला कसा बेनिफिट मिळतोय? ह्या गोष्टीचा तर मला जास्तच फायदा झाला, कारण की मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी बोलले की योगापासून केली. आणि नंतर जेव्हा गर्भसंस्कारची सुरुवात केली तर त्यावेळेस मी काय करत होते, फक्त जस्ट माझ्या कनेक्टमध्ये जेवढे आहे फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह त्यांच्यापर्यंतच मी पोहोचत होते. आणि रिलेटिव्ह तर तुम्हाला माहिती किती सपोर्टिव्ह असतात किंवा किती नसतात ते. आणि मग तेव्हा काय झालं की मी बऱ्याच वेळेला फ्री पण सेशन्स ठेवले. मग फ्री जेव्हा ठेवले तेव्हा बरेच जण जॉईन करायचे. पण नंतर मी विचार केला की फ्री जर ठेवलं तर त्यांना पण व्हॅल्यू नाही राहते समोरच्याला. एक दिवस जॉईन करता, मग 2 दिवस सुट्टी घेतं. तर मग मी त्याच्यानंतर फ्रीचं बंद केली कन्सेप्ट आणि एक फीस ठेवली. तर त्यानंतर रिलेटिव्ह सगळे गायब झाले. आणि मग मी जेव्हा हा फेसबुकचा जो पार्ट, म्हणजे जे ग्रुप्स आहे त्याला जॉईन झाले किंवा MLA आहे, आता MLBN मध्ये पण मी आहे, तर त्याचा मग मला हा फायदा झाला की मला फ्रेंड्स आणि रिलेटिव्हची गरज नाही पडली किंवा त्यांना तर म्हणजे कंटिन्युअसली आपण कॉन्टॅक्टमध्ये ठेवून की सांगा तुम्ही माझ्या क्लासचं वगैरे, असं गरज नाही पडत. कारण की त्याच्यावर जेव्हा पोस्ट येते, इन्क्वायरी येते, तेव्हा माझ्या MLBNच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या माझं नाव टॅग करतात. बरोबर. आणि मेन जास्त फायदा हा आहे की फेसबुकला आपण जास्त वेळ देऊ शकत नाही. बरोबर. तर प्रत्येक पोस्ट वाचणं माझ्यासोबत म्हणजे माझ्याशी पण पॉसिबल नाहीच आहे. पण जर मला कोणी टॅग केलं असेल माझ्या मैत्रिणीने तर तिचं नोटिफिकेशन येतं मला आणि मग मी ती पोस्ट ओपन करते दुसऱ्या पोस्ट ओपन करण्याच्या आधी. बरोबर. आणि मग मला समजते की अरे गर्भसंस्काराची किंवा योगाची पोस्ट आली आहे आणि मला माझ्या मैत्रिणीने टॅग केलं. बाकीच्या पण मैत्रिणी त्याच्या खाली दिसतात टॅग केलेल्या. आणि मग मी माझं त्याच्यामध्ये फ्लायर वगैरे शेअर करते, नंबर वगैरे शेअर करते. तर असा हा खूप मोठा मला फायदा आहे. अजून एक फायदा आहे की
हे तर आहेच टॅगिंग वगैरे, पण माझा जो आधीचा जो ग्रुप होता, म्हणजे आधीचे जे क्लायंट होते ते जास्तीत जास्त महाराष्ट्रातले होते. बर. पण आता जर तुम्ही बघणार तर 80% माझं आउट ऑफ इंडिया आहे. हो पाहिलं मी. आता खूप कमी जे आहे की जे म्हणजे पुणे आणि महाराष्ट्र. मुंबईमधले आहे, महाराष्ट्रातले आहेच. पण बराचसा जो आहे माझ्याकडे, तो जो बेस आहे तो जास्त तेच क्लायंट आहे माझ्याकडे. आणि मलाही त्यांना शिकवायला खूप मजा येते, कारण की प्रॉम्प्ट असतात, हो. डिसिप्लिन असतात, वेळेवर जॉईन करतात, सुट्टी वगैरे कधी घेत नाही. आणि जेव्हा समोरचा इतका छान असेल तर तेव्हा आपल्यालाही शिकवायला मजा अजून येते. छान येस, मजा येते. हो, राईट. सो त्यांची जी आहे ना की स्वतःच्या मातीशी आणि स्वतःच्या नाळीशी कनेक्शन असलं पाहिजे. सो ते एक त्यांच्या डोक्यात असणार आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी पण जास्तीत जास्त लोकांनी गर्भसंस्कार जॉईन करावा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार घडावेत ह्यासाठी निश्चित प्रयत्न करावा. तुम्ही जे काम करताय ते खूप सुंदर काम करतायत आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा MLA ग्रुपकडून आणि MLBN कडनं. MLBN MLA तर 6 वर्षापासून आहेत, MLBN मध्ये 4थं वर्ष आहे. मी ना प्रॉपरली मुंबईच्या आहेत, पण प्रत्येक मीटिंगला असू किंवा आज पॉडकास्ट शूटला मुंबईवरनं येणं आणि एवढं ॲक्टिवनेस दाखवणं. सो तुम्ही सुद्धा एवढे ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि तुम्ही पण करू शकतात. सो मॅम, तुम्ही इथं आलात आणि इथं इतकं छान सुंदर सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या वाटचालीसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मस्त. तर तुमचं पण खूप खूप म्हणजे खूपच आभार की तुम्ही मला इथं बोलवलं आणि छान गप्पा झाल्या आपल्या. माझं मी नॉलेज तुमच्यापर्यंत किंवा इतरांपर्यंत आता पोहोचू शकले. आणि सगळ्यांना हेच सांगेल की तुम्ही म्हणजे तुमच्या आसपास जे पण तुम्हाला दिसतील की प्रेग्नेंट आहे वगैरे, तर तुम्ही त्यांना गर्भसंस्कार करण्यासाठी नक्कीच सजेस्ट करा. कारण जेव्हा त्यांच्या बाळावर गर्भसंस्कार होणार आहे तर देश पण पुढे घडणार आहे. बरोबर. आणि मी हे छोटंसं काम करते माझ्याकडनं, तर तुमचा सपोर्ट असेल सगळ्यांचा तर अजून म्हणजे जास्त